पंढरपुरात विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली आहे। विठ्ठलाचा शीन घालवण्यासाठी ही पूजा संपन्न झाली आहे। आजपासून मंदिर दर्शनासाठी 24 तास बंद असणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आज श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली। प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराचा चौखांबी असेल, सोळखांबी असेल किंवा सभा मंडप, संपूर्ण मंदिरावर झेंडूच्या आकर्षक अशा विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे। 7 जुलैपासून आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल हे 24 तास उभे होते आणि आज प्रक्षाळ पूजेचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। 7 जुलैपासून विठुराया 24 तास दर्शन देण्यासाठी उभे होते। या काळात देवाचे सर्व राजोपचार बंद होते। फक्त सकाळची नित्यपूजा, नैवेद्य आणि गंधाक्षदा देवाला केल्या जायच्या। आज मात्र देव निद्रावस्थेत जाणार आहेत। देवाचा लोड काढून ते पुन्हा पलंगावर निद्रावस्थेत जाणार आहेत। आज सकाळी 12:20 देवाला पहिल्यांदा गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली। त्याच्यानंतर 2:10 देवाचा अभिषेक सुरू झाला। या काळामध्ये देवाला 21 प्रकारच्या वन औषधींचा काढा दिला जाणार आहे। ज्या काढ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर देवाचा शिनवटा जातो असं म्हटलं जातं आणि पोशाख देवाला केलेला आहे। ह्या काड्याच्या नैवेद्यानंतर देवाचा शिनवटा जातो आणि पोशाख संध्याकाळी आता संपन्न झालेला आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेले आहेत। एकंदरीतच शिनवटा गेल्यानंतर देव पुन्हा निद्रावस्थेत जाणार आहेत आणि प्रक्षाळ पूजा संपन्न होऊन तब्बल 20 दिवस देवाने 24 तास आपल्या भाविकांना दर्शन दिले। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।